मुदत दिलेली आहे की अल्पावधीमध्ये ज्या घाण पाणी शुद्धीकरण करण्याचा जो प्रकल्प आहे तो आम्ही सुरू करत आहोत आणि त्या कालावधीमध्ये जर हा प्रकल्प सुरू झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ। मध्ये काय मत काय आहे तुमचं? हे जे शहरातला दूषित पाणी आहे हे वन्य प्राणी व इतर पशूंवर त्यांच्या जीवांवर हानिकारक होऊ शकते। त्यांना अनेक आजार होतात। या दूषित पाणी हे शहरातीच नसून इतर अनेक कंपन्यांमधलं सुद्धा केमिकल युक्त पाणी या पाण्यामध्ये मिसळते आणि त्यामुळे अनेक वन्य प्राणी पशु पक्षी यांच्यात कुठेतरी आपल्याला आजारात बदल होताना दिसते। त्यांची प्रजननाची संख्या अनेक कमी होताना दिसते। कुठेतरी या दूषित पाण्याचा त्या पशुपक्ष्यांवर परिणाम होत आहे। यासाठी शासनाने तात्काळ याच्यावर उपाययोजना कराव्या। हे जे दूषित पाणी आहे त्याचा कुठेतरी मार्गी लावावा। मुदत दिलेली आहे की अल्पावधीमध्ये ज्या घाण पाणी शुद्धीकरण करण्याचा जो प्रकल्प आहे तो आम्ही सुरू करत आहोत आणि त्या कालावधीमध्ये जर हा प्रकल्प सुरू झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ।